वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 13वा ग्राम निर्माण कला। श्री गुरुदेवाय नमः। हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे। आपुले ग्रामची करावे गोजिरे, शहराहुनी हे गावीचे लोक विसरले। आळशाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले। गावा माझी शहरी यंत्रादिके आली, गावची उद्योग कला मेली। कुशल माणसे शहरी गेली, उद्योगासाठी शहरी गेली गावची बुद्धी। शहरी गेली गावची समृद्धी, कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी तेही गेली। गावी उरली मुख्यता शेती, ती कशी बशी चालविती। विशेष बुद्धी शक्ती संपत्ती यांचा ओघ दुसरीकडे। उत्तम शिक्षित सामर्थ्यवान ते नोकरीसाठी फिरती वणवण। उद्योग धंदे वा शेती कोठून होईल उन्नत गावची। हे सर्व जरी लक्ष पुरविती, तरी छोटे उद्योग आणि शेती निश्चय सर्वांशी पोषिती। बेकार दिन कोणी नुरे, कारण गावीच कच्चा माल। ज्यावरी जगता येईल खुशाल, तो गावी पक्का नोहे म्हणून हाल। गावचे आमच्या कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे। मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनी ते उपवासी। त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन। शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी। उत्तम बुद्धी कौशल्य ज्ञान शक्ती सामर्थ्य इकडे नियोजन। गावी वाढवावे स्वावलंबन, आळस झाडून सर्वांचा। जिकडे तिकडे स्वावलंबन प्रेम, घरोघरी चालावे काही काम। आपले करोनी दुसऱ्यास निष्काम, मदत करावी मानवांनी। घरी मुला बाळांनीही राबावे, शेती काम धंदे हस्ते करावे। बायका पोरा सहित सुखी व्हावे, कष्ट करोनिया हाती उद्योगाचे साधन। मुखी राम नामाचे चिंतन, हाची धर्म आहे महान। गावकरी लोकांचा गावचा एक एक घटक, बनवावा कलावंत सेवक। जो आपले घर सुरेख करोनी गावा शोभवी। कष्ट करणारांचे जीवन शोभा देते देवाप्रमाण। स्वतः स्वावलंबी होऊन सहकार्य करी जो गावासी। पहिले पाऊल घरचा धंदा, दुसरे पाऊल दारच्या प्रबंधा। पुढे ग्राम सफाईच्या छंदा, लावून घ्यावे आनंदे। असे हे कष्टाचे स्वरूप, वाढवीत जावे आपोआप। नाना कलांचे देणे रूप, कष्टा लागे शिकावे। कला असे मानवांसी भूषण, परी पाहिजे जीवनाचे त्यात स्मरण। जगावे सुख समाधान, धरोनिया अंतरी। ऐसी असावी सर्व कला, नाही तरी वाया गेला। प्राणी जन्मला आणि मेला, नाहकची कलेनेच माणसाची ओळख। एरवी कोण पुसतो आणिक, तुम्ही आहात रावकी रंक। आता कोणी पुसेना, जरी असेल कोणी धनवान, तरी व्हावे त्याने कलापूर्ण। यातची आहे शहाणपण श्रीमंतांचे, नाही तरी घरचे सर्वची बेताल। समजेना गाणे वाजविणे समकाल, परी गाणारे आणून खुशाल। जागरण करीविती प्रयासे, म्हणती आमचा उत्सव महान। करावे काही नवरात्र म्हणून, यासाठी आणिले गाणारे कलावान। देवापाशी आम्हास काहीच कळेना, म्हणून बोलाविले ऐकणाऱ्यांना। त्यांनी ऐकाव्या गाण्याच्या ताना, आम्ही हसावे पाहुनी। काय करावी ऐसी रीती, आपणासी नसे ज्याची मती
त्यापेक्षा आपणही शिकावी कोणती कला अंगी. दुसऱ्याचा राजहंस बरवा, आपला असेना का पारवा. परी स्वावलंबी कलेचा रावा, बोलवावा प्रत्येकाने. अहो जीवनाची एक तरी कला, असावी लागते मानवाला. तरीच तो मानव शोभला, नाही तरी कल्ला जीवनाचा. गोड बोलण्याची कला, नेटके राहण्याची कला, अंग मेहनतीची कला आवश्यक आहे जीवनासी. सुंदर लिहिणे अक्षर ओळी, स्पष्ट वाचणे पुस्तके सगळी. जरा न दिसे टाळाटाळी, कोठेही कलावंताची. जीवनात यावा सरळपणा, साधा सात्विकतेचा बाणा. हृदय निर्मळतेचा निशाणा, कलावंतांचा धर्म हा. एरवी कला सर्वांनाच येते, कले वाचून नाही रीते. परी तारतम्य पाहिजे तेथे, लोकांपुढे न्यावया. कष्ट करोनी आपुल्या हाते, आदर्श करावे घराते. असेल जरी झोपडी ते, भासवावे नंदनवन. माती मिळवोनी घरे बांधली, परी चुन्यापेक्षाही सुंदरता आली. थोडके पैसे लावूनी केली, रचना सगळी घराची. आपल्या गावीच विटा केल्या, मडकी सुरया ओतल्या भाजल्या. कवेलू कुंड्या सहित निर्मिल्या, आपल्या गावी. लाकडे तासोनी सरळ केली, त्यात सात्विकतेची प्रतिभा भरली. गावच्या सुताराला आली कला आमुच्या. गावीच केले हातोडे खिळे, एरणी कुराडी सापळे विडे. पावळे कुदळ्या सिंके आदी सगळे सामान जीवनाचे. दगड फाडोनी फाडी केली, सरळ चिरेदार टापोनी छाटली. इमारतीस बसविता दिसली, सुंदर सगळी. फडे झाडणी चटाई नवार, पलंग पायपूस मोठ सदोर. सुंदर केले डवरे वखर, नव्या धरतीचे. कापूस पिंजोणी सुत कातले, सुंदर वस्त्र स्वेटर विणले. बेरड्या मुसके 2 बनविले, जाळे उतारे सहित. कोणी केली शेतीची रचना, धुरे बंधारे वाफे नाना. पाहता दिसती सरळ लयना, शेती माझी. झाडे दिसती ओळीबद्ध, सरळ सुंदर हिरवी शुद्ध. घरमालकची करी खुद्द, काम आपुल्या हातांनी. घराभोवती बाग केली, सांडपाण्यावरी झाडे वाढली. फळा फुलांची रोपे वेली, भाजीपाला नित्याचा. घरातुनी बाहेर दिसेना पाणी, प्रवाह करीतसे आतुनी. धूर जातसे धुराड्यातुनी, गोठ्यात गोमूत्रण साचे. घरा माझी निर्मळपण, टापटिपीचे वर्तन. प्रत्येक वस्तू ठेविल्याचे स्थान, सरळ दिसे पाहताची. सर्व वस्तूंची लिहिली नावे, सामान घेतान लगे सांगावे. घरी येताची दिसते बरवे, काय आहे. दारासमोर जे जे दिसले, ते ते कलेनेच सुंदर सजले. आपुल्याच गावी निर्मिले कलाकारांनी. जरान दिसते उसनी ऐट, परकियांकडोनी करविला थाट. सामान आणले भरमसाठ, परदेशीचे. जे जे दिसले ते आपुल्याच गावीचे, अथवा प्रांतीचे देशीचे. तेने कौतुकची आमुचे, सर्व करीती. ऐशी घरादारांची सुंदरता, आपणची आणावी स्वतः. कोणीही डोळे भरोनी पाहता, प्रसन्न होती अंतरी. ऐसी कला असावी कष्टार्जित, स्वावलंबी उद्योगे उन्नत. नकशिकांत ओजही त्यात, जो जीवन जागवी देशाचे. कुणाची कला शरीर भूषवी, कुणाची घरी टापटीप दर्शवी. कुणाची कला गावची सजवी, हौसेने आपुल्या. मानवी कला गाव शोभवी, गावाची कला प्रांत जागवी. प्रांताची कला देश भूषवी, वैशिष्ट्याने. ही सर्व कला कुसरी,
मानवासची साधे बरी परियोजकता असावी अंतरी कलावंताच्या नाही तरी टोप सिरी विदेशी आणि खादी पंचा कटीसी मारुतीचे तोंड लंबोदरासी ऐसे होते एकाने दिवाण खाना सुंदर केला पाहताना आनंद झाला परी शौच कुपची बिघडला होता त्याचा परिचय घेणारा आला घरी प्रथमची चढला शौच गृहाभीतरी आत पसरली घाणची सारी स्वच्छता खरी दिसेना मग पाहिले स्वयंपाक घर कांदे बटाटे यांचे फोतर चुली आतची राख केर झाडूही नव्हता लागला पानाचा पीक कोपऱ्यात कपाटा मागे घाण बहुत दुमडूनी बघता सुंदर बिछायत कचरा कागद त्या खाली म्हणे वाहो कलावंत बघा जरा जाऊनी आत सारवण झाले नाही 7 दिवसापासूनी दिसतसे बाकी सगळे केले सुंदर परी एवढेची गाल बोट त्यावर ऐसे असो नये अंतर कले माझी कला असावी सर्व निपुण आत बाहेर निर्मळ पूर्ण हात फिरे तेथे लक्ष्मी धावून येते मग या परी कलेने घर सजविले आपुले जीवन सुंदर केले परी गाव असेल बिघडले तरी ते सौंदर्य टिकेना काळ्या शरीरावरी कोड तैसे दिसेल ते एकटे धेंड म्हणून गाव करावे आदर्श सुघड कलांनी आपुल्या गावी असावी सेवक मंडळे ज्यांना मुखी राम हाती काम हे कळे अखंड चालिविती कामाचे सोहळे ग्रामसेवेसाठी श्रमदानाचे सप्ताह घेऊनी रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी शोषक खड्डे मोऱ्या करोनी सांडपाणी थांबवावे रस्त्या माझी एकाऱ्या असती पांदन झाली निमुळती गोखरू काटे झुडपे वाढती सर्व व्यवस्था लावावी डोंब साचते पडती डेरे ठीक करावे मार्गी सारे शौचगृहे ही नव्या प्रकारे निर्मावी सर्वांनी नदी तळ्या काठीची स्वच्छता तेथे पार घाट आदींची व्यवस्था उत्पादन वाढाया तत्वता उपयोग घ्यावा जलाचा गावातील मार्ग विहिरी घरे सुंदर सजवावी पशूंची कुटीरे ठाई ठाई मूत्री घरे नाल्या करणे निर्माण सडकांच्या दुथरफा छान सर्वांनी करावे वृक्षारोपण ढोले ठेवावे मधामधातून कचरा त्यात टाकावया चहू दिशांनी गाव सुंदर वारे करोत जीवन संचार कोठेही घाण कोणी घर पाहताना न दिसावे घरे मोडकी असतील कोठे सर्वांनी जावे तया वाटे मिळोनी करावे चोखटे हाही आमचा म्हणोनिया घरे खिडक्या विण अंधारी कोंदट दमट बसकी सारी गुरांचा गोठा घरा भितरी ऐसे राहून द्यावे गोटे ओटे करावे दुरुस्त कोपरे खंडारे गैरशिस्त राहून द्यावे अस्ताव्यस्त वाकडे तिकडे हे सर्व खनोनी काढावे दोरी लैन धरोनी नवे मोकळे चाकडे मार्ग करावे उल्हास व्हावे जनलोका मार्गी नसावा लाकूड गोटा साफ दिसावा चारी वाटा कोणी अडला असेल करंटा त्यास वळवावे गावाने कुंप काठी गवती शाकार गावी नसावा शक्यतोवर उडवे हुडे पुंजा केर भलतैसान राहू द्यावा फास गवत गंजी कडबा गुड भूस उपनने अथवा खडवाड कुंभार आवा अग्निकुंड सुरक्षित जागा नेमाव्या त्याच्या मेली जनावरे कोठेही नेली गाव भरी घाण मास हाडे आली ऐसेन व्हाया पाहिजे नेमिली जागा उधळण्या गाडण्याची जेथे तेथे सूचना फलक लाविले पाहिजेत मार्गदर्शक शोभवावे रस्ते चौक
थोरांची या नावांनी. मार्गावरी अंधार पडे तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे, ऐसे करावे चहूकडे कार्यकर्त्यांनी. गावी शाळा निर्माण करावी, कोंडवाड्याची ही व्यवस्था व्हावी, बाजार गुजरी अवश्य असावी सोयीसाठी व्यवस्थित. नाही तरी गावी बाजार भरला, शिस्त नाही दुकानाला, कोणताही माल कोठे ठेवला, झाला सगळा कल्लोळ. लोक एकमेकास खेटती, काही कांचे खिसे कापती, नाही सजविली चाली रीती माणुसकीची. तरुण पाहती भलतीकडे, बोलती वेडे वाकडे, चालती इकडे पाहती तिकडे, तेने धक्के बसती लोका. कोणी मध्येच माल उपनती, खुंट्या गाडती गाड्या सोडती, बकऱ्या गाई मोकाट फिरती, मध्येच मांडती मिरच्याही. लैन नाही दुकानाप्रती, कोणी कोठेही माल मांडती, या सर्वांमुळे होते फजिती घेणारा आणि देणारांची. त्यात माशांचा अवघा घोळका, कोणी म्हणेना कोणा ऐका, सर्वत्र पैसा कमावण्याचा झोका, चालतसे हौशेने. कोणी म्हणेल ऐसे का करतो, दुकानदार म्हणे आम्ही कर देतो, मग आम्हाला कोण काय म्हणतो, सांगा सांगा. ऐसे जेथे जेथे होते, दुरुस्त करावे सगळे तेथे, प्रेमाने सांगून पाहता सर्वानुमते, कोणी हट्ट करीना. आपुले जेव्हा जनन ऐकती, तेव्हा सभाद्वारे करावी दुरुस्ती, सांगून पहावे सरकाराप्रती, दुरुस्त कराया गाव सारे. मुख्य आपुली असावी समिती, जी सुंदर ठेवील बाजाराप्रती, वजने माप माल जागा पद्धती, सर्व चोख करावया. सर्वांच्या पिकाची रक्षणा, गावी येऊन द्याया वानर सेना, ऐशाही कराव्या समित्या संघटना, नाना कार्यास्तव. सर्वांगीण असावी ग्रामरचना, मनोरंजनासहित पुरवाव्या भावना, जेणेकरून ग्रामवासियांना आठवणाये शहराचा. व्याख्याने कीर्तने कलापथक, वाद विवाद पोवाडे नाटके सात्विक, ऐसी नित्य नवनवी करमणूक गावी चालवावी सर्वांनी. एक असावा सुंदर बाग, त्यात मन स्वास्थ्याचेची असावे अंग, प्रसन्नता वाढाया नाना रंग, वृक्ष वेली लता कुंज, त्यात क्रीडांगणे पाळणे, बालक युवकांची प्रसन्न विती मने, जाती पातीचे विसरोणी रडगाणे, सहभोजने चालवावी. गावी विश्राम गृह असावे, ज्यात पाहुणे उत्साही बरवे, सर्वास मुक्त द्वार ठेवावे उतरविण्यासाठी. तेथे असावी सुंदर विहीर, पाणी पिण्यास थंडगार, वचने असावीत उद्बोधक सुंदर, भिंतीवरी सर्व. सुंदर असावा आखाडा, मुले बागडती उल्हासे तडतडा, आदर्श मल्ल खेळाडूंचा धडा गिरवावया. सुंदर मुलांची शरीरे, दिसती गुलाब जैसी गोजिरे, बागची फुलले हरे भरे सुपुत्रांचे. सुंदर असावे वाचनालय, नाना ग्रंथ ज्ञानमय, करावया सुबुद्धीचा उदय गाव लोकी. काय चालले जगा माझी, कळावे गावी सहजासहजी, म्हणून वृत्तपत्रे असावी ताजी, आकाशवाणी त्या ठाई. तैसेची असावे हस्तलिखित मासिक, अक्षर गावचे व्हाया सुरेख, लेखन चित्रादी कलांचे कौतुक वाढेल गावी. सहज कळावे विचार आणि वृत्त, म्हणून फळा असावा चौकात, ती जणू ज्ञानेश्वराची भिंत, ज्ञान देई सर्वांसी. अक्षर शत्रूंना सामर्थ्य यावे, म्हणून प्रौढ शिक्षण चालवावे, घराघरावरी नंबर द्यावे, नाम पाटी लावून या. गुराढोरांची औषधे जाणती, सहाय्य द्यावे त्या ग्रामीणांप्रती, अनुभव नुसखे लोकगीतादी किती, संग्रह त्यांचा करावा. गावचे आरोग्य असावे उत्तम, सर्व प्राणी मात्रांशी लाभावे क्षेम,
म्हणून चालवावे आरोग्य धाम गावा माझी आपल्याच गावची वृक्षवल्ली कंदमुळे आणून औषधे केली निसर्ग उपचारा सहित दिली पाहिजे वैद्य चालवावे ऐशा वैद्याप्रती सर्पादी विषय उतरविती घाव बुजविती हाड जुडविती औषधे ऐसी अनभोनी जेथे पुरुषांचा दवाखाना तेथे हवी सुतिका गृहांची योजना दोघांचीही आवश्यकता ग्रामजना भासतसे अत्यंत गावचे वैद्य गावच्या सुईनी गावे घ्याव्या तयार करोनी नवनवी ज्ञान साधने देऊनी सर्वतोपरी गावी असावे पोष्टस्थान त्वरित कळावया वर्तमान परस्परांचा व्यवहार पूर्ण पत्रोपत्रे चालावया ऐशा सर्वची सुखसोयी लोक करू शकतील निश्चयी स्वावलंबी राहून सर्वही देतील जेव्हा सहकार्य प्रत्येकाचा कितीतरी वेळ श्रमशक्ती आणि बुद्धीचे बळ व्यर्थ जातसे ते उपयोगी सकळ लाविता गाव सुखी होय ऐसे गाव होता आदर्श पूर्ण शहराहुनीही नंदनवन सर्वांचे करील आकर्षण सुंदर जीवन तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत स्वावलंबी ग्राम निर्माण कला कथित 13वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय।